नमस्कार, मी सोमेश्वर अक्षरी. आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन मेथड, इथर तयार करण्याची प्रिपरेशन मेथड. आणि या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस या मेथडच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी इथर तयार करायचं आहे. अशा प्रकारची आपली ही पद्धत आहे. तर या ठिकाणी आपण बघूयात विलियमसन सिंथेसिस. आपल्यासमोर हेडिंग आहे विलियमसन सिंथेसिस. आता विलियमसन सिंथेसिसमध्ये नेमकं होतं काय त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ठीक आहे. आता बघा, घेत असताना आपण काय घेणार? अल्किल हलाइड. आपण काय घेतो? अल्किल हलाइड घेतो. आणि अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साइड किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करतो. म्हणजे अल्किल हलाइड घ्यायचं आणि या अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साइड किंवा त्याच्याऐवजी तुम्ही घेऊ शकता और सोडियम फिनॉक्साइड. बघा, अल्किल हलाइडची अभिक्रिया तुम्ही सोडियम अल्कॉक्साइड सोबत करताय किंवा और सोडियम फिनॉक्साइड, तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो असेल डाय अल्किल इथर किंवा अल्किल अरिल इथर. एक तर काय असेल प्रोडक्ट आपला? डाय अल्किल इथर हा असेल किंवा और अल्किल अरिल इथर. बघा, रिॲक्शन फार सोपी आहे. रिॲक्शनचं नाव काय आपल्या समोर आहे बाबांनो. या ठिकाणी आपण काय करणार आहोत? अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साइड सोबत करणार आहोत किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करणार आहोत. तेव्हा त्या ठिकाणी अभिक्रिया होऊन तयार होणारा जो प्रोडक्ट आहे तो डाय अल्किल इथर असेल किंवा अल्किल अरिल इथर असेल. अशा प्रकारची रिॲक्शन, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? विलियमसन सिंथेसिस. ओके. मग आता नेमकी रिॲक्शन कशी होते, कशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होतो, या सगळ्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत. सुरुवात करूयात आपण विलियमसन सिंथेसिस रिॲक्शनला. आता तुमच्यासमोर मी रिॲक्शन लिहितो पहिल्यांदा. RX हा कोण आहे? अल्किल हलाइड. या अल्किल हलाइडची अभिक्रिया तुम्हाला कोणासोबत करायचं आहे? एक तर सोडियम अल्कॉक्साइड सोबत करा किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करा. दोघांपैकी एक चालतंय. आता काय करू आपण पहिल्यांदा? RONA हा कोण आहे? अल्किल हलाइड. हा कोण आहे? सोडियम अल्कॉक्साइड. झालं. आता रिॲक्शन काय होईल? या ठिकाणी होणारी जी अभिक्रिया आहे, या ठिकाणी होणारी अभिक्रिया आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. बाबांनो, या तुमच्या विलियमसन सिंथेसिसमध्ये होणारी अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे? यस, दॅट इज विलियमसन सिंथेसिस मधली रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ठीक आहे. मग आता हा कोण आहे? X हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम हा न्यूक्लियोफाईलला रिप्लेस होतो. अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लियोफाईलला रिप्लेस होतो. न्यूक्लियोफाईल कोण आहे? हे प्लस आहे आणि हा मायनस आहे. आता याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. तुम्हाला माहित आहे, जर एखाद्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज असेल तर अशा प्रकारच्या स्पेसिसला आपण काय म्हणतो? न्यूक्लियोफाईल. म्हणजे RO मायनस याच्यावरती कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे RO मायनस हा कोण झाला? न्यूक्लियोफाईल. म्हणजे या ठिकाणचा जो X आहे अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा आयटम हा न्यूक्लियोफाईलला रिप्लेस होतो. न्यूक्लियोफाईल कोण आहे? R आणि O हा, आणि हा इकडे येतो. संपली. In this reaction, halogen atom of alkyl halide is replaced by the RO minus nucleophile, and therefore this reaction is nucleophilic substitution. कळलं का? बघा, मग आता काय झालं? R ला R. ठीक आहे. R ला R. आता हा X गेला आणि X च्या ठिकाणी कोणाला? OR. म्हणजे X को हटाओ, OR को लगाओ, इसका लोगो डालो तो रिॲक्शन जिंगाला आला. बरोबर आहे का? म्हणजे X गेला कोणाला? OR. हो का? हे O आणि हे R. अशा प्रकारे इथर तयार झाला. हा Na आणि हा X प्लस NaX. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तयार झालेला प्रोडक्ट आहे इथर. कोणापासून? अल्किल हलाइड पासून. म्हणजे विलियमसन सिंथेसिसमध्ये अल्किल हलाइड पासून इथर तयार होतो. अल्किल हलाइडची अभिक्रिया आपण सोडियम अल्कॉक्साइड सोबत करतो किंवा सोडियम फिनॉक्साइड सोबत करतो आणि त्या ठिकाणी तयार होणारा इथर हा प्रोडक्ट आहे.
इथर तयार होतो बाबा. हे बघा ही एक रिॲक्शन. अजून एक उदाहरण बघा, RX. आता आपण काय करू, आरच्या ठिकाणी फिनॉक्साईड घेऊ आपण, फिनॉक्साईड AR घेऊ, ARONA. सोडियम फिनॉक्साईड, AR म्हणजे बेंझिन रिंग घेऊ आपण, सोडियम फिनॉक्साईड. ठीक आहे. मग आता हा कोण आहे, X आहे. हां चला, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग हा कोण झाला तुमचा न्यूक्लिओफाइल, तो इकडे येईल. कळलं का? म्हणजे या ठिकाणी कोण आला, अल्कोऑक्साईड आयन. या ठिकाणी कोण येईल, फिनॉक्साईड आयन. जरी ते बेंझिन रिंग असेल तर AR येईल. ओके. मग X काय झाला, रिप्लेस कशानं, या तुमच्या न्यूक्लिओफाईलनं. आणि प्रोडक्ट आला तुमचा हो का, ROAR म्हणजे आरिल इथर, आरिल अल्किल इथर किंवा अल्किल आरिल इथर. अशा प्रकारचा प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार झाला. अँड दिस इज ऑल्सो ए विलियमसन सिंथेसिस. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला विलियमसन सिंथेसिस ही रिॲक्शन करता येते. या रिॲक्शनचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य एकच आहे, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलला रिप्लेस होतो. न्यूक्लिओफाईल हा कोण असेल, RO- असेल किंवा ARO- असेल. म्हणजे हे रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं. आता उदाहरणं घेऊ, तुमच्या लक्षात येतील. एक एक एक्झाम्पल घेऊ आणि प्रत्येक रिॲक्शनमध्ये एकच वाक्य लक्षात ठेवा, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलला रिप्लेस होतो. न्यूक्लिओफाईल कोण आहे, RO- किंवा ARO-. X को हटाओ, न्यूक्लिओफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन झिंगा लाला. बस एवढं जरी कळालं, रिॲक्शन कळाली. आता काही उदाहरणं आपण घेऊ. बरं लिहून घ्या. आता एक 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 एक्झाम्पल तुमच्यासमोर सांगतो. प्रत्येक उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहे. प्रत्येक रिॲक्शन व्यवस्थितपणे आपण समजून घेतलं की हा संपूर्ण भाग तुम्हाला सहजपणे कळून जाईल. बघा पहिलं उदाहरण घेऊ आपण, CH3Cl ओके प्लस CH3ONe. बघा CH3Cl का नाव आहे याचं, मिथिल क्लोराईड. का नाव आहे, मिथिल क्लोराईड. हा कोण आहे, सोडियम मिथॉक्साईड, सोडियम मिथॉक्साईड. ओके. तुम्हाला मी एक वाक्य सांगितलं, जेवढ्या अभिक्रिया होणार आहेत या सर्व अभिक्रियेमध्ये एकच वाक्य पाठ करू नका, विलियमसन सिंथेसिस ही रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे हो. आणि या अभिक्रियेमध्ये अल्किल हलाईडमधला हॅलोजन ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो. बस एवढं कळालं, रिॲक्शन कळाली. ह्याच्यापेक्षा वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मग आता काय होईल बघा, हो का, काय अल्किल हलाईडमधला हॅलोजन ॲटम हा हो का, हा तुमचा न्यूक्लिओफाईल आहे का, चार्ज कुठला निगेटिव्ह, म्हणजे हा कोण झाला, न्यूक्लिओफाईल. अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलने रिप्लेस होतो. संपली रिॲक्शन. एवढं कळालं, संपलं हो. ह्याच्यापेक्षा वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. म्हणजे हॅलोजन को हटाओ, न्यूक्लिओफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन जिंगाला आला. बस इतकंच लक्षात ठेवायचं आहे. मग काय, CH3ला CH3, हां Cl गेला, त्याच्या ठिकाणी कोण आला, OCH3 आला, OCH3 आहे का. हा कोण आहे, Na, हा Cl का आलं, NaCl. संपलं रिॲक्शन. नाव काय, डाय मिथिल इथर. एक उदाहरण. ओके. हा तयार झाला तुमचा इथर. ओके. नेक्स्ट बघा, CH3 CH2 Cl प्लस CH3 CH2 ONe. हे तुमचं कोण, अल्किल हलाईड. हे कोण, सोडियम अल्कॉक्साईड. पहा या ठिकाणी आपण रिॲक्शन कशी करतो ती समजून घ्या, तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. ओके. या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबांनो, हा कोण आहे आपला, इथिल क्लोराईड आहे. आणि हा कोण आहे, सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड, सोडियम इथॉक्साईड. आणि हा इथिल क्लोराईड. तुम्हाला मी आता सांगितलं, अल्किल हलाईडमधला हॅलोजनचा ॲटम न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस करा. बस झालं हो का. हा कोण आहे, Cl म्हणजे हॅलोजन. आता न्यूक्लिओफाईल कोण आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे का, म्हणजे हा कोण झाला, न्यूक्लिओफाईल झाला. हॅलोजनचा ॲटम रिप्लेस करा कशानं, न्यूक्लिओफाईलनं. म्हणजे Cl को हटाओ, न्यूक्लिओफाइल को लगाओ, इसको लगा डाला तो रिॲक्शन जिंगाला आला. हे संपलं रे. चला CH3 CH2. चला हो का, हे CH3 CH2 फार सोपी रिॲक्शन आहे. हां पुढे काय आलं, हे O आलं, मग CH2 CH3 O आणि मग CH2 CH3. ठीक आहे. हे Na, हे Cl.
प्लस NaCl आणि या ठिकाणचा जो हा प्रोडक्ट आहे हा आहे डाय इथिल इथर. संपलं. अजून एक उदाहरण बघा, अजून एक बघा. CH3Cl प्लस CH3 CH2O Na. अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत करावी त्याला विल्यमसन सिंथेसिस असे म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? त्याला विल्यमसन सिंथेसिस असं म्हणतात. जेव्हा अल्किल हलाइडची अभिक्रिया सोडियम अल्कॉक्साईड सोबत होऊन त्या ठिकाणी इथर तयार होतो अशा प्रकारच्या अभिक्रियेला विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन असे म्हणतात. अरे कळलं का नाही कळलं? फार सोपं आहे, तेच केलं आपण. आणि या रिॲक्शन मध्ये काय करायचं? अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस करायचं. हे वाक्य विसरायचं नाही. काय करणार आम्ही? अल्किल हलाइड मधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस करावा. बस न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग आता काय होईल? हो का, हा कोण आहे? हॅलोजन आहे. रिप्लेस करा. न्यूक्लिओफाईलनं कोण आहे? हे मायनस, हे प्लस, म्हणजे हा संपूर्ण कोण झाला? न्यूक्लिओफाईल. म्हणजे हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय न्यूक्लिओफाईल. हा संपूर्ण न्यूक्लिओफाईल आहे. CH3 CH2O मायनस निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज असलेल्या स्पेशीजला काय म्हणतात? न्यूक्लिओफाईल. आणि मग आला प्रोडक्ट आपला काय? CH3O CH2 CH3 प्लस NaCl. बघा नाव घ्या. हा कोण आहे? मिथिल क्लोराईड. म्हणा मिथिल क्लोराईड. का आला प्रोडक्ट बघा? हे इथिल, हे मिथिल आणि मग इथर. हा इथिल, मिथिल आणि मग इथर. हे काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. प्रत्येक रिॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. आता या रिॲक्शनमध्ये काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. रिॲक्शन करत असताना दोन रिॲक्शनमध्ये स्पर्धा लागते. एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि एक इलिमिनेशन रिॲक्शन. अशा दोन रिॲक्शनमध्ये स्पर्धा लागते. कळालं का नाही कळालं? आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? कधी कधी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी इलिमिनेशन होते आणि इथर तयार होण्याच्या ऐवजी अल्किन तयार होतो. मग ते कसं काय? त्याच्यामुळं रिॲक्शन करत असताना कसंही करू नका. काळजी घ्या, काळजी घ्या, हो काळजी घ्या. रिॲक्शन करताना काळजी घ्या. कोणताही अल्किल हलाइड घेऊ नका. मग कुठला घ्यायचं काय त्याच्याबद्दलची काही माहिती या ठिकाणी आपण लिहूया आणि मग एक एक एक्झाम्पल या ठिकाणी सविस्तरपणे आपण समजून घेऊयात. ओके, बघा आता प्रत्येक रिॲक्शन तुमच्या समोर, प्रत्येक रिॲक्शनचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा एक वाक्य तुम्हाला मी लिहून देतो. ते वाक्य व्यवस्थित समजून घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, हे बघा इथे लिहितो मी अल्किल हलाइड आणि इथे घेतो सोडियम अल्कॉक्साईड. बघा अल्किल हलाइड आणि सोडियम अल्कॉक्साईड तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. बघा सर्वांना दिसते वाटतंय? ओके, दिसते ना सर्वांना? हां बघा, हा कोण आहे? अल्किल हलाइड. हा कोण आहे? सोडियम अल्कॉक्साईड. एक लक्षात घ्यायचं, अल्किल हलाइड तीन प्रकारची: प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. विल्यमसन सिंथेसिस करताना अल्किल हलाइड हा प्रायमरीच घ्यावा, सेकंडरी अल्किल हलाइड घेऊ नये, टर्शियरी अल्किल हलाइड घेऊ नये. ऐका मी काय सांगतो बरं का. विल्यमसन सिंथेसिस रिॲक्शन करत असताना एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी अल्किल हलाइड हा प्रायमरीच असला पाहिजे. प्रायमरीच पाहिजे, प्रायमरीच पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी सेकंडरी किंवा टर्शियरी अल्किल हलाइड घेतला तर ही कंडिशन रिॲक्शनला फेवरेबल नाही. म्हणून लक्षात घ्या तुम्ही, अल्किल हलाइड हा प्रायमरीच असला पाहिजे. आणि मग सोडियम अल्कॉक्साईड तुम्ही प्रायमरी घ्या चालतंय, सेकंडरी घ्या चालतंय, टर्शियरी घ्या चालतंय. कळालं का? बघा अल्किल हलाइड मात्र कुठलं बी घेता येत नाही. अल्किल हलाइड घेत असताना प्रायमरीच घेतलं पाहिजे, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी अल्किल हलाइड घ्यायचं नाही. आणि सोडियम अल्कॉक्साईड जो आहे, सोडियम अल्कॉक्साईड मात्र प्रायमरी चलतो, सेकंडरी चलतो, टर्शियरी चलतो. अल्किल हलाइड प्रायमरी चलतो, सेकंडरी टर्शियरी हे 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 नीट लक्षात घ्या. कुठं कुठलं घ्यायचं हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, हे तुमच्यासमोर थोडक्यात लिहिलेलं आहे, थोडक्यात. ओके, समजा आपण जर त्या ठिकाणी सेकंडरी अल्किल हलाइड काय घेतलो, सेकंडरी घेतलो किंवा टर्शियरी घेतलो तर काय होते?
समजा आपण सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाईड घेतलो तर काय होते, तर त्या ठिकाणी काय होत असतं माहिती आहे का, हो का, सबस्टिट्यूशन रिॲक्शन व्हायच्या ऐवजी, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी इलिमिनेशन रिॲक्शन होते. हा लय महत्वाचं वाक्य आहे बघा. प्रायमरी घेतला तुम्ही, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, अल्किल हलाईड मधला हॅलोजन रिप्लेस होतो. मग रिॲक्शन कशी होते तुम्हाला माहित आहे. परंतु आपण जर सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हलाईड घेतला तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी एलिमिनेशन रिॲक्शन होते. आणि लक्षात घ्या, इथर तयार होण्याच्या ऐवजी अल्किन तयार होतो. अल्किन इज फॉर्म्ड, अल्किन इज फॉर्म्ड. बघा, इथर तयार होण्याच्या ऐवजी अल्किन हा प्रोडक्ट तयार होतो. कसं तुमच्या समोर मी सांगतो. एक उदाहरण घेऊन बघू आपण. बघा, समजा आपण असं घेतलं CH3 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 CH2H असं लिहितो, चालतंय. हे CH3 CH2H CH3 तिथं CH. हे आहे अल्किल हलाईड. कुठलं? टर्शरी अल्किल हलाईड. हा टर्शरी कार्बन आहे. टर्शरी कार्बनला जोडला हॅलोजन, म्हणून हा झाला टर्शरी अल्किल हलाईड. नाव आहे टर्शरी ब्युटिल क्लोराईड. क्लोराईड ठीक आहे. कोण आहे? टर्शरी ब्युटिल क्लोराईड. ह्याची अभिक्रिया करू आपण सोडियम अल्कोक्साईड सोबत, C2H5ONA. हा कोण आहे तुमचा? सोडियम इथॉक्साईड. आता बघा रिॲक्शन कशी होते. आता काय केलं आपण? अल्किल हलाईड टर्शरी घेतला. टर्शरी अल्किल हलाईड जर घेतला, मग तो टर्शरी असेल किंवा सेकंडरी, तर त्या ठिकाणी इथला Cl हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होत नाही. या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. आपण जर अल्किल हलाईड टर्शरी घेतलं तर त्या ठिकाणी अल्किल हलाईड मधला हॅलोजनचा ॲटम न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होत नाही रे बाळा. तुला काय सांगायचं? सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही. मग काय होईल? इलिमिनेशन रिॲक्शन. अरे हा सोडियम अल्कोक्साईड बेस आहे आणि त्याचा गुणधर्म कुठला आहे? हायड्रोजनला काढून घेतो. मग आता काय करतो? हो का, Cl ज्या कार्बनला जोडले तो कार्बन अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा. बघा, Cl ज्या कार्बनला जोडला तो अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा. संपलं. आणि मग हिटला H हा काढून घेतो. कोण? हा निगेटिव्ह चार्ज असलेला आहे का. आणि मग हा जो H आहे हा H निघून जातो. हो का, बीटा कार्बनवरचा H निघून जातो. कुणासोबत? C2H5O सोबत. हां, आणि हा जो Cl आहे संपूर्ण हा Cl निघून जातो Na सोबत. हो का, हा पण निघून जातो आणि हा पण निघून जातो. बस संपलं. आणि या ठिकाणचा हा जो बॉन्ड आहे तो इकडे शिफ्ट होतो. म्हणजे अल्फावरचा Cl आणि बीटावरचा H निघून जातो आणि त्या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन होते. अल्फावरचा Cl, बीटावरचा H निघून जातो. H निघून जातो ह्याच्यासोबत आणि Cl ह्याच्यासोबत. उरलं काय? CH3 CH3 डबल बॉन्ड CH2. अल्फा बीटाच्यामध्ये डबल बॉन्ड येतो. म्हणजे रिॲक्शन कशी होईल असेल? CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस हो का, प्लस हो का, C2H5O आणि इथला H प्लस C2H5OH इथील अल्कोहल आणि इथला Na इथला Cl प्लस NaCl. ह्याचं नाव आहे आयसोब्युटिलीन. काय तयार झाला? आयसोब्युटिलीन. हो का, हे अशा प्रकारची रिॲक्शन. इथर तयार होण्याच्या ऐवजी अल्किन तयार झाला. सबस्टिट्यूशनच्या ऐवजी इलिमिनेशन झालं आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट बदलला. समजलं का बघा. आणि म्हणून या ठिकाणी घेत असताना टर्शरी अल्किल हलाईड कधीच घ्यायचं नाही. टर्शरी अल्किल हलाईड आणि सोडियम अल्कोक्साईड काय तयार होईल? अल्किल. तुम्ही प्रायमरी अल्किल हलाईड घ्या आणि टर्शरी सोडियम अल्कोक्साईड घ्या, चलतंय, इथर तयार होते. म्हणून लक्षात घ्यायचं आपण या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होण्याच्या ऐवजी काय होते तुम्हा सर्वांना माहीत आहे. ते आपण लक्षात या ठिकाणी घ्यायचं आहे. समजते? संपूर्ण भाग आपल्यासमोर आहे, प्रत्येक भाग आपल्यासमोर आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी आपण टर्शरी अल्किल हलाईड जर घेतलो आणि प्रायमरी अल्किल हलाईड घेतलो, सोडियम अल्कोक्साईड कुठला घेणार, त्या ठिकाणी अल्किन तयार होतो. म्हणजे सबस्टिट्यूशनच्या ऐवजी आहे ना, सांगितले त्याप्रमाणे. म्हणजे या ठिकाणी काय होईल? इथर तयार होण्याच्या ऐवजी अल्किन तयार होईल आणि सबस्टिट्यूशनच्या ऐवजी असं समज. का सांगायचं आहे? त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट आहेत. म्हणून काळजी घ्या ओ, काळजी घ्या. ए पोरांनो, ऐकलत का?
मी का सांगायला तसंच करा, काय बी करू नका. आता काय बी केलं की असं होते. मग तुम्ही म्हणसाल गुरुजी आम्हाला सेकंडरी आणि टर्शरी ग्रुप घ्यायचा आहे, आम्हाला असा इथं तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये सेकंडरी ग्रुप पाहिजे, टर्शरी ग्रुप पाहिजे. तो ग्रुप इकडे घ्या ना, तुम्ही इकडे घ्या. तुम्हाला समजा असा इथर तयार करायचा आहे ज्या इथरमध्ये टर्शरी ब्युटी ग्रुप पाहिजे, आयसोप्रोपिल ग्रुप पाहिजे, तर तो कुठं घ्या, ह्या बाजूला घ्या, चालते आणि तयार करा. त्या प्रकारचे उदाहरण आपण घेऊ. ओके, बघा लिहून घ्या रोज. पुढचं वाक्य लय महत्वाचं, आपण सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचं. अतिशय लहान लहान गोष्टी आहेत, सोप्या सोप्या गोष्टी आहेत. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. मी काय सांगतो ऐका बरं का. समजा तुम्ही आरिल हलाईड घेतलात तर रिॲक्शन कधीच होणार नाही. विल्यमसन सिंथेसिसमध्ये आरिल हलाईड कधीच घ्यायचं नाही. आरिल हलाईड घेतलात रिॲक्शन होतच नाही. आरिल हलाईड इज नॉट एबल टू शो दिस रिॲक्शन. आरिल हलाईड ही रिॲक्शन दाखवत नाही. समजा आपण असं घेतलं, काय घेतलं, हे बेंझिन घेतलं, हे Cl क्लोरोबेंझिन. क्लोरोबेंझिन कधीच घ्यायचं नाही. तुम्ही जर इथं ॲरोमॅटिक घेतलात, इथं बेंझिन रिंग घेतलात, या ठिकाणी आरिल हलाईड घेतलात तर रिॲक्शन होणार नाही. प्लस काय घेतलं तुम्ही, C2H5ONe. मग तुम्हाला वाटतं अल्किड हलाईडमधला हॅलोजन आयटम हा C2H5O- या न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होणार आहे बाबा. आता हिथला हा बॉन्ड तुटत नाही ना, हा कार्बन आहे, हा Cl आहे, ह्याच्यामधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे. CCl बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं हा बॉन्ड तुटत नाही, रिॲक्शन होत नाही. लक्षात घ्या, आरिल हलाईड जर घेतलं तुम्ही, आरिल हलाईड रिॲक्शन होत नाही. रिॲक्शन आग्याला रिॲक्शन होत नाही रे बाबा. म्हणून लिहूयात आपण नो रिॲक्शन, नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. ग्लास हा म्हणून इथं घ्यायचं नाही. हा तुम्ही इथं घ्या चालतंय. इथं तुम्ही बेंझिन रिंग घेऊ शकता, इथं सोडियम फिनॉक्साईड घेऊ शकता, इथं घेऊ शकत नाही तुम्ही. बेंझिन रिंग इकडे घेऊ शकत नाही. बेंझिन रिंग इकडं नो रिॲक्शन, बेंझिन रिंग इकडं हो रिॲक्शन, इकडं नो रिॲक्शन, इकडं हो रिॲक्शन, नो रिॲक्शन, हो रिॲक्शन. काय सांगायचं आहे आता. आणि हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, या ठिकाणी रिॲक्शन कुठली होते तुम्हाला माहीत आहे. अल्किल हलाईडमधला हॅलोजन आयटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो. म्हणजे ही रिॲक्शन कसली, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याच्यामधली कुठली, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम आहे. ही रिॲक्शन जी आहे कोणत्या पद्धतीनं होते, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. SN2 रिॲक्शन मेकॅनिझम आहे बाबा. या रिॲक्शनमध्ये होणारं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणत्या प्रकारचं आहे, SN2 आहे. 2-3 प्रकार, SN2, SN1, SNI, तीन प्रकार असतात. इथं कुठलं होतं, SN2 होते. ओके, एवढं लक्षात ठेवा, बाद झालं. आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, तेवढं एक लक्षात ठेवा. बघा, हे लय महत्त्वाचं आहे. काळजी घ्या, ओ काळजी घ्या, ए पोरांनो, काळजी घ्या रे, काळजी घ्या, काळजी घेऊ नका रे बाबा. समजा आपल्याला असा इथं तयार करायचा आहे, आपल्याला असा इथं तयार करायचा आहे ज्याच्यामध्ये टर्शरी ब्युटिल ग्रुप आहे. म्हणजे कसा तयार करता आपल्याला, समजा CH3O CH3 किंवा CH3O CH3 किंवा CH3O आणि इथं बेंझिन रिंग. समजा तुम्हाला असा इथं तयार करायचा आहे, तर ह्याच्यामधला हा जो ग्रुप आहे टर्शरी ब्युटिल, आयसोप्रोपिल आणि फिनिल, हे ग्रुप कुठे घ्यायचं माहिती आहे का, सोडियम अल्कॉक्साईडमध्ये घ्यायचं. हे ग्रुप तुम्ही कुठे घ्या, सोडियम अल्कॉक्साईडमध्ये घ्या. अल्किल हलाईडमध्ये हे छोटा घ्यायचा इकडचा, आणि हे तिकडे घ्यायचं. झालं, तयार होते आपल्याला. हे तयार करता येतं, पण ते तिकडे घ्यायचं पलीकडे. कुठं पलीकडे म्हणजे कुठं, सोडियम अल्कॉक्साईडमध्ये. हां बघा, CH3Cl प्लस CH3ONe संपलं. आता या ठिकाणी हे टर्शरी घेतले आपण आणि हे प्रायमरी घेतले. चलतंय असं.
हे प्रायमरी चालतंय, हे टर्शरी चालतंय, हे टर्शरी नको, हे टर्शरी नको, हे टर्शरी नको. आता होते रिॲक्शन, आता का नाही हो का. अल्किल हलाइड मधला हॅलोजन ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो. कोण आहे न्यूक्लिओफाईल? हा संपूर्ण झालं. आणि मग काही CH3 ला CH3 O C CH3 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 प्लस NaCl झाली रिॲक्शन होते प्रोडक्ट. हा रिॲक्शन तयार, हा प्रोडक्ट येतो. पण हा ग्रुप इकडे घ्यायचा नाही, इकडे घेतल्यावर चालतंय. ओके, मिथिल क्लोराईड हा टर्शरी सोडियम टर्शरी ब्युटॉक्साईड, ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटीन मिथिल इथर. ओके, नाव लक्षात ठेवा. आता इथे घेऊ आपण आयसोप्रोपिल ONA, हा मायनस हा प्लस. हां ठीक आहे. हां आता काय होईल, अल्किल हलाइड मधला हॅलोजन ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस होतो. हा न्यूक्लिओफाईल, हा Cl निघून जाईल आणि हा अल्कॉक्साईड इकडे येईल. चला काही CH3O CH CH3 CH3 प्लस NaCl, याचं नाव आहे आयसोप्रोपिल मिथिल इथर. मिथिल क्लोराईड सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. सोपे सोपे उदाहरण आहे ते. अजूनही घेऊ आपण, इतरही घेऊ आपण. CH3Cl प्लस ONA. चला आता रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रिॲक्शनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला सर्वांना आधीच माहीत आहे की नाही. काय करायचं आहे, अल्किल हलाइडमधला हॅलोजनचा ॲटम हा न्यूक्लिओफाईलनं रिप्लेस करावा. हा तुमचा न्यूक्लिओफाईल झालं. हे न्यूक्लिओफाईल झालं, हे हॅलोजन गेला आणि न्यूक्लिओफाईल आला, हॅलोजन गेला न्यूक्लिओफाईल आला, हॅलोजन गेला न्यूक्लिओफाईल आला, संपलं. मग कसं लिहिलं आपलं, CH3 ला CH3 O ला O आणि हे रिंग. अँड दिस इज कॉल्ड ॲज द काय ॲनिसोल. ॲनिसोल कसं ॲनिसोल NaCl प्लस NaCl. हो का, हे अशा प्रकारचे उदाहरण. असे कितीही एक्झाम्पल्स तुम्हाला करता येतील. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय लक्षात घ्या. आणि विलियमसन सिंथेसिसमध्ये कसं बी घेणं चुकीचं आहे. जोडी महत्त्वाचं आहे. अल्किल हलाइड प्रायमरी पाहिजे आणि सोडियम अल्कॉक्साईड प्रायमरी सेकंडरी टर्शरी चालतो. म्हणजे इथं जोडी महत्त्वाची आहे. अल्किल हलाइड हा प्रायमरीच पाहिजे आणि सोडियम अल्कॉक्साईड मात्र प्रायमरी चालतो, सेकंडरी चालतो, टर्शरी चालतो. अशी जोडी जर जमली तर जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1, जोडी नंबर 1 बाबा, जोडी नंबर 1. मग हे असंच पाहिजे. अल्किल हलाइड प्रायमरी चालतंय, सेकंडरी घेतलात ना ना ना, टर्शरी घेतलात ना ना ना. मग कुठं काय घ्यायचं त्याप्रमाणे आपण लक्षात घ्यायचं आणि त्याप्रमाणे रिॲक्शन करायचं. बस इतकं लक्षात ठेवा, रिॲक्शन तुम्हाला कळाली. त्याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही. ओके, तर सगळ्या रिॲक्शन बघा, व्यवस्थित बघा, अभ्यास करा, म्हणजे प्रत्येक भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. आणि स्वतः शिकणं महत्त्वाचं. जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. बस या तुमच्या दरिद्रीतून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल, एकच मार्ग, एकच मार्ग, एकच मार्ग, शिक्षण. शिक्षण, दुसरं नाही बाबा. हां, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.